अमोल कोल्हेंची परिस्थिती खूप चांगली, लोक त्यांच्या बाजूने आहेत. कारण लोकांचं मत आहे की खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जर या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या काळामध्ये मालिकेच्या माध्यमातून असेल, नाटकाच्या मदतीने असेल, त्यांची भाषणं आपण जर ऐकली तर भाषणाच्या माध्यमातून असेल, जर कोणी जिवंत ठेवला असेल तर मोठा वाटा डॉक्टर अमोल कोल्हेंचा आहे. आणि आज अनाजी पंतांची प्रवृत्ती खऱ्या अर्थाने या राज्याला, देशाला, जगाला कोणी दाखवून दिली असेल तर ते डॉक्टर अमोल कोल्हेंनी आहे. तसंच छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास जो अनेक वर्ष दाबला गेला होता तो लोकांपुढे जर कोणी आणला असेल तर डॉक्टर अमोल कोल्हेंनी आणलाय. म्हणून इथली जनता सर्व समाजाची एकत्रित येऊन डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमागे उभी आहे. ते निवडून येणारच आहेत. प्रश्न एवढाच आहे किती लीडली येणार. हे बघा, लोकांचं एवढंच मत आहे की जे काय असेल तर आता खुल्लमखुल्ला असावं, समोरासमोर झालं असावं, लपून होत नसतं. भूमिका घेणं हे महत्वाचं असतं. ठीक आहे, तुमच्यावर कारवाई होईल, पण 2 दिवस लोकांनी जर तुम्हाला दिले, 3 दिवस दिले, या 3 दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्यावा की आम्ही लोकांबरोबर आहोत आणि आम्ही मोठ्या नेत्याच्या विरोधात विचारासाठी जायला तयार आहोत. ती भूमिका जर पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांनी घेतली तर त्यांना मानलं, नाही घेतली तर लोक आहेत. आणि शेवटी येत्या काळामध्ये लोक बऱ्याच ठिकाणी नवीन चेहरे स्वीकारतील, विधानसभेला सुद्धा. आव्हान जर लोकांनी हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि सामान्य लोक जेव्हा इलेक्शन हातात घेतात तेव्हा कितीही महाशक्ती समोर असली तरी लोक धाडस करतात त्या शक्तीच्या विरोधात जायचं. आणि या पुण्यामध्ये सुद्धा, महाराष्ट्र आणि देशामध्ये सुद्धा जी बीजेपी सारखी महाशक्ती आहे, जे कुठे संविधान बदलण्याचा प्रयत्न तिथे करत आहेत, लोकांनीच ठरवलेलं आहे की त्या महाशक्तीला सत्तेच्या बाहेर ठेवायचं आणि लोकांची सत्ता या देशामध्ये आणायची. तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि तशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. आता धमक्या देणारच ना, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं, मोठे नेते फोन करतायत, धमक्या देतात, पूर्वीच्या काही गोष्टी बाहेर काढतायत. काय लोकांना सांगितलं की FIR तुझा जो पेंडिंग पडलेला आहे, मग तुला 8 टाकतो. त्याच्याच बरोबर काही लोकांना कुठेतरी मदत एखादी केली असेल ते सुद्धा आठवण करून देतात. आरोग्याच्या बाबतीतली मदत सुद्धा खरं तर आठवण करून दिली जाते. काही गुंडांची नावं त्यांनी काढलेली आहेत, त्या गुंडांना सांगितलं की तुम्ही या भागातले जे कोणी लोक आहेत त्यांना दमदाटी तुम्ही करा, जे कोणी महाविकास आघाडीचा प्रचार तिथे करतात. त्यामुळे अशा पद्धतीने दडपशाही सुरू आहे. पैशाचा वापर, पोलिसांचा वापर, प्रशासनाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातोय. त्याच्याच बरोबर काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्या दिसतात, त्या दोन्ही गाड्याच्या मध्ये अँब्युलन्स दिसते. आता अँब्युलन्स मध्ये काय असतं आणि पोलिसांच्या गाड्या या दोन्ही बाजूला का लावल्या जातात हे सुद्धा आता बघावं लागेल. त्या महाशक्ती समोर पैसा त्यांच्याकडे खूप मोठा आहे आणि मग पैशाने जर तुम्ही सामान्य लोकांचा आवाज विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो तिथं मत विकत घेतल्यानंतर तुम्हाला जर संविधान बदलायचं असेल, नाही तर लोकशाही संपवायची असेल, तर सामान्य लोक तुमच्या बाजूने राहत नाहीत, हे कुठेतरी इथं दिसतं. त्यामुळे लोकांना मी विनंती करतो की ही लढाई खूप मोठी आहे, विचाराची लढाई आहे. केंद्र बाजूला ठेवा. आता काय महत्वाचं आहे तर महाराष्ट्रातली अस्मिता, महाराष्ट्र धर्म महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला हा लढा लढायचा आहे. तुम्ही फक्त मतदान करा आणि या भाजपसारख्या महाशक्तीला सरकारच्या बाहेर ठेवा. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.